अतिशय भ्रष्ट पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत आणि त्यांना कुठेतरी खीळ बसली पाहिजे म्हणून त्यांच्यावर चौकशी लावावी असे चंद्रकांत दादांचं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे। बघा की चुकीच्या वक्तव्याला कधीही भारतीय जनता पार्टी समर्थन देणार नाही। ह्या जिल्ह्यामध्ये अनेक नेते मंडळी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक होते, वेगवेगळे हावभाव त्या तुमच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी व्यासपीठावरून केली। राजाराम बापूंना आम्ही आज सुद्धा त्या ठिकाणी नम्रपणे नेहमीच तालुक्याचा एक भागी विद्यार्थी म्हणून आम्ही बघत असतो। मी जर आमच्या नेते मंडळींना म्हणायला लागला की आम्ही फिरून देणार नाही, ही लोकशाही नाही, ही मग ह्याला हुकुमशाही म्हणावं लागेल किंवा तुमची मोगलाई म्हणावी लागेल। परंतु जर तुम्ही दमदाटी करायला लागला की फिरून देणार नाही, धमकी द्यायला लागला फिरून देणार नाही। जयंत पाटील साहेब हे निश्चितपणानं माझे वैचारिक विरोधक आहेत। जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत। आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की सम्राट तुला वय आहे आणि तुला डेव्हलप करायची जबाबदारी माझी आहे। भाजपनं पक्षश्रेष्ठींनी तुमच्यावरती विश्वास टाकला आणि एक मोठी जबाबदारी जवळपास जिल्हा ताब्यात तुमच्या दिला। कसं नेमकं म्हणजे भाजपनं तुमच्यावरती जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली? हे बघा की निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीनं चांगली जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे। विधानसभेला 2024ला मला थांबावं लागलं, पण थांबल्यानंतर सुद्धा मी काय भारतीय जनता पार्टीचं काम थांबवलं नाही। सातत्यानं भारतीय जनता पार्टीचं काम घेऊन मी जनतेमध्ये जात राहिलो। 2019 साली मी अपक्ष लढलो, त्यावेळी मला जनतेने चांगली साथ दिली होती, 50,000 मतापर्यंत मी पोहोचलो होतो। आणि त्यानंतर बघा की भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यामधून गेली आणि त्यावेळी आम्ही दोन्ही माडिक बंधूंनी आम्ही 2019ला सत्ता गेल्यानंतर आम्ही भाजपमध्ये गेलो होतो। कुठंतरी तेही वरिष्ठांनी आमची ती किंमत त्या ठिकाणी ठेवली, कारण बघा की राज्यामध्ये सत्ता पलट झाली की सत्ता ज्या बाजूला असते त्या बाजूला लोक प्रवेश करतात, परंतु आम्ही असं होतो की भारतीय जनता पार्टीची 2019 साली सत्ता गेली आणि आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आणि त्यावेळेपासून 2024ची विधानसभा लढायची म्हणून आम्ही सातत्यानं काम करत राहिलो। भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केला। त्या ठिकाणी आम्ही दोघं इच्छुक होतो, परंतु त्या ठिकाणी मला थांबावं लागलं आणि सतीश देशमुखांना त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं। त्यावेळी आमची नाराजी होती, परंतु आम्ही सगळी नाराजी बाजूला ठेवून कमळ वाढलं पाहिजे, या ठिकाणी कमळ रुजलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही 2024ला माघार घेतली आणि त्या ठिकाणी आमचा विधानसभेचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्यानं 30,000 मताच्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून आला आणि ह्याचीच पोचपावती कदाचित पक्षाने दिली असेल, एक मोठी जबाबदारी। कारण ज्यावेळेस मी माघार घेणार होतो त्याचवेळी मला आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की सम्राट तुला वय आहे आणि तुला डेव्हलप करायची जबाबदारी माझी राहील आणि त्यामुळे तुला चांगल्या जबाबदारी आम्ही देऊ, तू काम करत राहा, तुझ्याकडे पक्षाचं दुर्लक्ष होणार नाही। आणि त्याच पद्धतीनं मला जिल्हाध्यक्ष पदाची धुरा ह्या नेमक्या ऐन वेळेस, म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत। ह्या जिल्ह्यामध्ये अनेक नेते मंडळी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते, मी इच्छुकही नव्हतो, कारण जिल्हाध्यक्ष पदाचं क्रायटेरियाच असं होतं की वयोगट 85 नंतरचा अध्यक्ष असं, परंतु माझं 40 अजून पार नाही, त्यामुळे मी इच्छुक असायचा विषयच राहिला नव्हता। परंतु पक्ष नेतृत्वाला असं वाटलं की वय जरी कमी असेल तर कदाचित हा जिल्ह्यामध्ये चांगलं काम करू शकेल, बांधणी चांगली करू शकेल, ह्या दृष्टिकोन ठेवूनच मला ही जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। त्याबद्दल पक्षाचं मी धन्यवाद या ठिकाणी मानतो। बाबा, भाजपनं कुठंतरी अनेक वेळा तुम्हाला थोडंसं मागं ठेवलेलं बघायला मिळतं, मात्र मागं ठेवून सुद्धा भाजपवरती एवढं प्रेम का? नाही, लक्षात घ्या की आपण आता ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, जे आपले भारतीयांची काही स्वप्न होती ती पूर्ण करण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। मला सांगा, जवळजवळ 450-500 वर्षापूर्वीचं आपलं राम मंदिराचं स्वप्न हे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी आपण पूर्ण केलं। कलम 370 हटवण्याचं काम सुद्धा नरेंद्रजी मोदी साहेबांनी करून दाखवलं, जे की भारतीयांचं स्वप्न होतं। म्हणजे अशी बरीच कामं आहेत की जी भारतीयांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून। आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की राज्यामध्ये आम्हाला एक चांगले नेतृत्व मिळाले, देवेंद्रजी फडणवीस साहेब। आपण बघितलं की महाविकास आघाडीचं सरकार गेल्या 2.5 वर्षामध्ये काही आलं होतं, साधारण 2019 ते 22च्या पर्यंत, त्यावेळी बघितलं की विकास कामाला खीळ बसला या राज्यामध्ये आणि पुन्हा एकदा लोकांना असं वाटायला लागलं की बाबा देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री जो 14 ते 19 मध्ये अतिशय चांगलं काम केलं, ते देवेंद्र फडणवीस परत सत्तेत यावे, ह्यासाठी सुद्धा मग लोकांची मागणी येऊ लागली। आणि मग आपण बघितलं की विकासाला खीळ बसले। त्याच्यानंतर बघा की शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेब किती चांगल्या चांगल्या योजना शेतकऱ्यांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, आमच्या लाडक्या बहिणींसाठी असेल, अशा बऱ्याच योजना ह्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आणलं। म्हणजे नरेंद्रजी मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते चंद्रकांत दादा यांच्यावर विश्वास ठेवून पक्षातून कुठं बाजूला जायचं नाही, यांचं नेतृत्व मानायचं
आणि त्या ठिकाणी मग बघा की राजकारणामध्ये काही फळ मिळतं काही फळत नाही, पण फळाची अपेक्षा न करता सातत्यानं आम्ही जनतेमध्ये जाऊन काम करतोय. कारण आमचे वडील वनश्री नानासाहेब महाडिक यांनी सुद्धा आम्हाला शिकवण हीच दिली की बाबा राजकारण 20% असलं पाहिजे, समाजकारण 80% असलं पाहिजे. आणि आम्ही हे ब्रीदवाक्य ठेवून आम्ही जनतेमध्ये काम करतोय. कमळ वाढवण्याचा आमचा पूर्वी प्रयत्न होता आणि भविष्यातही चांगल्या पद्धतीनं राहणार आहे. बाबा थेट आपण आता मुद्द्याकडे येऊयात. आता सध्या गेल्या 15 ते 20 दिवसांपासून या महाराष्ट्रामध्ये किंवा विशेषतः सांगली जिल्ह्यामध्ये एक वाद मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेला आपल्याला बघायला मिळतो. तो म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये. गोपीचंद पडळकर साहेब डायरेक्ट त्यांच्या वडिलांवरती आई वडिलांवरती बोलले. त्यांचं जे वक्तव्य होतं ते वक्तव्य आपण एक जिल्हाध्यक्ष म्हणून त्या वक्तव्याकडे कसं बघताय आपण? हे बघा की चुकीच्या वक्तव्याला कधीही भारतीय जनता पार्टी समर्थन देणार नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून मला विचारलं तर मीही देणार नाही. आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आपल्या सर्व माध्यमांना त्या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनीही त्या ठिकाणी त्याचं समर्थन केलेलं नाही. आमचे पालकमंत्र्यांनी समर्थन केलेलं नाही. आमचे कोणत्याही नेते मंडळींनी त्याचं समर्थन त्या ठिकाणी अजिबात केलेलं नाही. परंतु असं आहे की तुम्ही आता बघितलं की आमची परवासुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम हा सांगलीमध्ये पार पडला. आमच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन होतं. त्यामध्ये सुद्धा काही आम्ही वक्तव्य केली, त्याचंसुद्धा उलटसुलट चर्चा आमच्या विरोधकांनी त्या ठिकाणी केल्या. आता बघा की विषय असा आहे की आदरणीय कैलासवासी राजाराम बापू पाटील ह्यांच्यावर जरी पडळकर साहेब बोलले असले तर त्याचं आम्ही समर्थन करणारे. मी त्या भाषणामध्ये सुद्धा तेच सांगितलं होतं की माझं त्या वक्तव्याला समर्थन नाही. परंतु लक्षात घ्या की विषय असा आहे की त्या भाषणामध्ये सुद्धा मी हेच सांगितलं होतं, तुम्ही परत ते बघू शकता की आमच्या स्टेजवरील बसलेल्या नेते मंडळींनी काही जर चुकीचं वक्तव्य केलं तर आम्ही नेते मंडळी त्याचं समर्थन करणार नाही. विरोधक म्हणून त्या ठिकाणी विरोधकांनी त्याचा निषेध व्यक्त करावा हे आम्हाला मान्य आहे. पातळी ठेवून टीका केल्या तीही आम्हाला त्या ठिकाणी मान्य आहे. परंतु जर तुम्ही दमदाटी करायला लागला की फिरून देणार नाही, धमकी द्यायला लागला फिरून देणार नाही, तर लक्षात घ्या की मग आमचा तळागाळातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू दे किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते असू देत, त्यांच्या मागे जिल्हाध्यक्ष म्हणून माझं थांबणे कर्तव्य आहे. परंतु एखादं कोण जर चुकीचं करत असेल तर त्यांनाही त्या ठिकाणी आमची वरिष्ठ नेते मंडळी थांबवतात आणि जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी कोणतंही समर्थन त्या ठिकाणी आम्ही करणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही देखील कालच्या सभेमध्ये बोलताना थेट जयंत पाटील यांना इशारा दिला की आम्ही देखील वाळवा तालुक्यामध्ये फिरू देणार नाही. आता विषय तो असा होता की आमच्या विरोधकांनी सांगलीमध्ये सभा घेतली, संस्कृती बचाव असं काहीतरी त्याचं नाव होतं. त्यामध्ये ठीक आहे, तुम्ही गोपीचंद पडळकर साहेबांचा निषेध व्यक्त केला तिथंपर्यंत ठीक होतं. त्यांच्यावर तुम्ही पातळी सोडून टीका केली हे आम्हाला मान्य नाही. पातळी धरून टीका केली तर तेही आम्हाला मान्य आहे. परंतु तुम्ही काय केलं, आमच्या नेतृत्वाच्या ज्या घरातल्या माऊली आहेत त्यांच्याबद्दल वक्तव्य तुम्ही त्या ठिकाणी त्या राष्ट्रवादीच्या नेते मंडळीने केलं. मग आमच्या त्या माऊलींना काहीतरी म्हणणे असू दे, वेगवेगळे हावभाव त्या तुमच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी व्यासपीठावरून केले गेले. मग हे जयंत पाटील साहेबांना मान्य आहे का? जयंत पाटील साहेब हे निश्चितपणानं माझे वैचारिक विरोधक आहेत. त्यांनी कुठला माझा बांध रेटला असं काही नाही. आमचे वडील सुद्धा त्यांना नेहमी सातत्यानं त्यांचाही वैचारिक विरोध होता आणि आमचाही वैचारिक विरोध आहे. राजाराम बापूंना आम्ही आज सुद्धा त्या ठिकाणी नम्रपणे नेहमीच तालुक्याचा एक भाग्य विद्यार्थी म्हणून आम्ही बघत असतो. परंतु विषय असा आहे की त्या ठिकाणी वैचारिक जयंत पाटलांचा आमचा जो विरोध आहे त्याला आमचं कायम विरोध राहिलेला आहे. परंतु ह्या पातळीवर जाऊन जयंत पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीमध्ये ज्या माऊलींच्या बद्दल त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं त्याचा आम्ही आज निषेध व्यक्त करतोय, त्यांच्या विरोधात जाऊन बोलतोय. तुम्ही जर आमच्या नेते मंडळीने म्हणायला लागला की आम्ही फिरून देणार नाही, ही लोकशाही नाही. ही मग ह्याला हुकुमशाही म्हणावं लागेल किंवा तुमची मोगलाई म्हणावी लागेल. आणि वाळवा तालुका किंवा हा सांगली जिल्हा लक्षात घ्या की कधीही झुंडशाहीला गुंडगिरीला थारा न देणारी ही लोक आहेत. वाळवा तालुक्यात आपण बघायला गेलं तर फार मोठे वैचारिक लोक या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आपला वाळवा तालुका सदन तालुका म्हणून आपण बघतो. या ठिकाणी सहकार घराघरामध्ये रुजलेला आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्ही गुंडगिरीची भाषा करणं हे फार चुकीचं राहील असं मला वाटतं. चंद्रकांत दादांनी सुद्धा थेट इशारा दिला की अशा पद्धतीचे जर का पुढे वक्तव्य करत राहील तर आम्ही तुमची त्या ठिकाणी चौकशी लावू. म्हणजे लॉटरी प्रकरण असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं प्रकरण असेल, आम्ही थेट उपोषणाला सुद्धा बसू या संदर्भात चंद्रकांत दादांनी म्हटलंय. काय आपली भूमिका आहे? नाही, त्यांची भूमिका चुकीची नाही. त्यांनी सुद्धा त्यावेळेस जो जिल्हा कार्यालयाचा आमचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्यावेळी सुद्धा त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट काय केली की बाबा तुम्ही सुद्धा विरोध करत असताना वैचारिक विरोध करावा, परंतु पातळी सोडून जर करायला गेला तर आम्हालाही कुठंतरी तुम्हाला थांबवावं लागेल. कारण बरेच कार्यकर्ते जे कोणी नेते मंडळी कार्यकर्ते त्या व्यासपीठावरून बोलून गेले, अतिशय भ्रष्ट पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत.
आणि त्यांना कुठेतरी खीळ बसली पाहिजे म्हणून त्यांच्यावर चौकशी लावावी असे चंद्रकांत दादांचं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे. आता तुम्ही बोलताना मगाशी म्हणालात की जयंत पाटील साहेब आणि आमचे वैचारिक विरोध आहेत. मात्र मी थोडंसं मागच आहे. मध्यंतरी एकदा तुम्ही आणि जयंत पाटील साहेब भेटला होता, म्हणजे बुके वगैरे देऊन तुम्हाला शुभेच्छा त्याने दिल्या. तो किस्सा नेमका काय होता? तो असा विषय होता की नुसतीच माझी जिल्हाध्यक्ष पदाची निवड झाली होती. मी बोरगाव या ठिकाणी लग्नाला गेल्यानंतर मी शुभेच्छा देऊन दाम्पत्यांना बाहेर पडलो आणि जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांच्या हातात असताना बुके डायरेक्ट जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अभिनंदन केलं. लक्षात घ्या की जयंत पाटील साहेब आणि आम्ही वैचारिक विरोधक आहोत, भविष्यातही आम्ही राहू. हे मी तुम्हाला पूर्वी बोललेलं आहे, भविष्यातही माझं तेच स्टेटमेंट राहील. परंतु ज्यावेळी सामाजिक जीवनामध्ये आम्ही एकमेकांसमोर होतो त्यावेळी आम्ही एकमेकाला नमस्कार करतो, एकमेकाला हसून हस्त आंदोलन करतो. त्यामुळं वैचारिक विरोधक आहे असं मी म्हणतो. त्यामुळे काय सामाजिक जीवनात सुद्धा आम्ही एकमेकांच्या समोर आल्यानंतर काहीतरी टीका टिप्पणी केली पाहिजे असा विषय कधी राहत नाही. त्यावेळी काय बोलणं झालं होतं का तुमचं? नाही, बोलणं काही झालं नाही. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांचे आभार मानले. आता जिल्ह्यामध्ये किंवा सामान्य नागरिकांमध्ये अशी एक चर्चा आहे की आता अनेक दिवसांपासून चर्चा आपण ऐकतो की जयंत पाटील साहेब भाजपमध्ये जाणार. मात्र आता जो काही गदारोळ सुरू आहे तो असं सामान्य लोक म्हणतात की जयंत पाटील हे भाजपमध्ये येत नाहीये म्हणून त्यांना कशा ना कशा पद्धतीच्या माध्यमातून त्यांना गुंतवायचं किंवा अशा पद्धतीची टीका करायची. जयंत पाटील साहेब हे भाजपमध्ये येणार ह्या जरतरच्या चर्चा ह्या अफवा आहेत असं मला वाटतं. कधीही भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणले नाहीत की आम्ही जयंत पाटलांना घेतोय. जयंत पाटील कधी म्हणले नाहीत की आम्ही भाजपमध्ये जातोय. त्यामुळे ह्या चर्चेला फार काय आपण फार स्थान द्यावं असं मला वाटत नाही. बाबा, साहजिकच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. कशा पद्धतीनं आपण लढणार आहात? भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी एकमेव भूमिका आता अशी आहे की आम्ही जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत, मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगर परिषदा, ह्यामध्ये आम्ही स्वबळाची आम्ही त्या ठिकाणी तयारी करतोय. ज्यावेळी पक्षश्रेष्ठी आम्हाला नेतृत्व आम्हाला निर्णय देईल की बाबा तुम्ही महायुतीमध्ये लढायचं आहे, ती आमची तयारी राहील. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून सिंगल जरी लढायचं असेल तरी आज आमची जिल्ह्यामध्ये संबंध पूर्ण तयारी ही झालेली आहे. म्हणजे स्वबळावरती लढणार आहात? स्वबळाची आम्ही लढायची तयारी केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इस्लामपूर नगरपालिका आहे. तर इस्लामपूर नगरपालिकेच्या बाबतीत तुम्ही कशी लढत देणार आहात? पूर्वीपासून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून इस्लामपूर शहरामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात लढलेलं आहे. आता गेल्या 2024च्या विधानसभेनंतर बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे झाल्या. आमच्यातले काही सहकारी दुसऱ्या पक्षात गेले, दुसऱ्यातले आमच्यात आले. त्यामुळे इस्लामपूर शहराचा निर्णय सुद्धा हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढायचा आम्ही निर्णय घेतला आहे. ह्या संदर्भात सुद्धा वरिष्ठ पातळीवर आमचे नेते चंद्रकांत दादा फडणवीस साहेब त्या बाबतीत निर्णय घेतील. तर येत्या 1 तारखेला तुमची सभा आहे सांगलीमध्ये, इशारा सभा. काय नेमकी सभा होणार आहे आणि काय इशारा तुम्ही देणार आहे त्याच्यामध्ये? इशारा हाच आहे की तुम्ही जे मागाशीपासून मला प्रश्न विचारताय की जे 15 दिवस झाले आपल्या जिल्ह्यामध्ये जे चाललेलं आहे त्या बाबतीतलंच आहे. आणि जो संस्कृती बचाव मोर्चा जो त्यांनी काढला होता राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी, आणि त्या ठिकाणी त्यांनी पातळी सोडून ज्या टीका केल्या, ज्या गोष्टीसाठी तुम्ही तो मोर्चा ठेवला होता तो त्यांनी मुद्दाच त्यांनी बाजूला ठेवून, तो विषय बाजूला ठेवून ह्यांनीच कुठेतरी संस्कृती बिघडवली की काय, हा प्रश्नचिन्ह आमच्या मनातही आहे. आणि त्यांना एक आम्ही इशारा असं देणार आहोत की ठीक आहे, तुम्ही वैयक्तिक पातळीवर तुम्ही टीका टिप्पणी करू शकता, परंतु आमच्या असणाऱ्या माता भगिनी, आमच्या नेते मंडळींच्या माता भगिनी, त्यांच्या घरातल्या असलेल्या माऊली, तुम्ही असणाऱ्या आमच्या नेते मंडळींच्या बाबतीत चुकीचे केलेले त्यांनी स्टेटमेंट्स असतील, हे त्यांनी भविष्यामध्ये थांबवले पाहिजेत. म्हणून आम्ही येणार 1 तारखेला इशारा मोर्चा हा इस्लामपूरमध्ये खऱ्या अर्थानं सांगली शहरामध्ये आयोजित केलेला आहे. तो पहिल्यांदा आम्ही भव्य स्वरूपात करणार होतो, परंतु राज्यामध्ये असणारी पूरस्थिती जी निर्माण झालेली आहे त्यामुळे हा भव्य न करता त्या आम्ही ऑनलाईन करणार आहे. प्रमुख पदाधिकारी मंडळी त्या हॉलमध्ये आमची उपस्थित असतील. त्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जे नेते मंडळी आमच्या राज्य पातळीवरून येणार होते, जे प्रत्यक्षात येणार होते, ते ऑनलाईन जे त्या ठिकाणी स्क्रीनवरून मार्गदर्शन आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना करतील. त्यावेळी सगळी प्रेसची मंडळी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. आणि हा इशारा जे वात्रट भाषा करून आज या समाजामध्ये वावरत आहेत, चुकीच्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जातीयवादी सुद्धा काही मंडळी त्यामध्ये आहेत, गुन्हेगार प्रवृत्तीची लोक त्या सभेमध्ये होती, तर ह्यांना कुठंतरी आळा बसावा, त्यांना चांगल्या पद्धतीने इशारा मिळावा, ह्यासाठीची आमचा हा मेळावा असणार आहे. बाबा, माझा शेवटचा प्रश्न आहे, सांगली जिल्हा असेल किंवा आपला वाळवा तालुका असेल, हा क्रांतिकारकांचा तालु आहे, अशा पद्धतीची वक्तव्य या ठिकाणी फारशी चालत नाहीत.
मात्र तुम्ही एक जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील तुमच्या अंडर जे नेते आहेत किंवा आमदार आहेत यांना तुमचा काय संदेश असेल नेमका येणाऱ्या निवडणुका असतील किंवा एकंदरीत सगळं वातावरण? बघा, आम्ही असू दे, भाजप असू दे, सेना असू दे किंवा राष्ट्रवादी असू दे, म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा आमची महायुती असेल, एकमेकाच्या बद्दल पक्षीय पातळीवर तुम्ही बोलू शकता, परंतु एकमेकाबद्दल वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा एक आदर असला पाहिजे असं माझं मत आहे. आणि पातळी सोडून कुणीच कोणावर टीका करू नये की ह्या मताचं मी आहे. तर नक्कीच आपण बघितलं की हे होते सम्राट बाबा महाडिक. गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्यांचं यांनी समर्थन बिलकुल केलेलं नाही. मात्र इथून पुढे देखील अशा पद्धतीची वक्तव्य टाळावीत आणि येणारी जी सभा आहे ती सभा ऑनलाईन पद्धतीनं होईल आणि त्याच्यामधून जो काही इशारा असेल तो इशारा आम्ही देऊ असं थेट सम्राट बाबा यांनी सांगितलेलं. बाबा, आपण वेळ दिला त्यासाठी आपलं धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.